थायरॉइड ग्रंथीचे ऑपरेशन झाल्यानंतर किंवा त्यावेळेसचे जे काही प्रश्न आहेत ते आपण एक कॉमन प्रश्नांचे उत्तर बघू. थायरॉइड ग्रंथीचं ऑपरेशन झालेलं आहे, मग मला गोळीची काय गरज पडत आहे, अशा प्रश्न असतात. तर थायरॉइड ग्रंथी ही शरीराची चयापचय क्रिया करण्यासाठी T3T4 सिक्रेट करते. ते रक्तामध्ये जाऊन व्यवस्थितरित्या मेटाबॉलिझम करतं. परंतु समजा ते ग्रंथी पूर्णपणे उजवा आणि डावा लोब किंवा सगळीच पूर्ण ग्रंथी काढलेली आहे, तर ते हार्मोन कसं बनणार, म्हणून तुम्हाला गोळीच्या रूपामध्ये बाहेरून तुम्हाला हार्मोन दिलं जातं. दुसरा प्रश्न असा असतो की माझे अर्धी ग्रंथी काढलेली आहे तरी पण मला गोळीची का गरज पडत नाही. तर ठेवलेली जी ग्रंथी असते त्या ठेवलेल्या ग्रंथी एवढ्या प्रमाणामध्ये जर हार्मोन तयार करत असेल जे की तुमच्या बॉडीची चयापचय क्रिया चालवण्यासाठी गरजेचं आहे, त्यामुळे तुम्हाला हार्मोन्सची गरज पडत नसते. जर ठेवलेल्या भागामध्ये अजून काही गाठ वगैरे बनत असेल तर त्या गाठीचं आपल्याला सोनोग्राफी वगैरे असं काही तपासणी करून मग आपल्याला तशी गाठ जर काही चांगली नसेल, त्याच्यामध्ये काही बदल घडून आलेले असतील तर मग त्या गाठीला आपल्याला ठेवता येत नाही, त्याला कंप्लिशन थायरॉइडेक्टोमी ऑपरेशन करावं लागतं. काही वेळेस थायरॉइड ग्रंथी एक्टोपिक थायरॉइड म्हणतात त्याला, जन्मतः ती ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी राहत नाही, ती वरच्या ठिकाणी असते. मग अशा वेळेस थायरॉइड ग्रंथीचं कार्य कमजोर होतं. कालांतराने त्यामध्ये कॅन्सरसारख्या गाठी पण तयार होण्याची शक्यता असते. तर अशा पेशंटचं मध्ये सुद्धा आपल्याला सतर्कतेनं त्या गाठी किंवा गाठी बनण्याच्या अगोदर सुद्धा हे काढण्याची गरज असते, डिपेंडिंग ऑन फॅमिली हिस्ट्री घेऊन. दुसरं, थायरॉइड ग्रंथीच्या वरती एक डिफ्यूज असं समांतर दिसणारी दोन्ही बाजूला सूज येते. ती कधी एकतर यंग गर्ल्स प्युबर्टीच्या पिरियडमध्ये येते आणि प्रेग्नन्सीच्या वेळेस पण येऊ शकते. अशा गाठीला जास्त घाबरायची काही गरज नसते, कारण थायरॉइड ग्रंथीवरती जो लोड आलेला असतो जास्त हार्मोन सिक्रेट करण्याचा, कारण शरीराची गरज वाढलेली असते, त्यामुळे दबावामुळे स्ट्रेस फॅक्टरमुळे आलेल्या स्ट्रेसमुळे थायरॉइड ग्रंथीवरती ती सूज आलेली असते. थायरॉइड ग्रंथीचं जे हार्मोन आहे ते आपण रिप्लेस केलं टेस्ट करून तर ती सूज हळूहळू ती गायब होऊ शकते.